मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक आणि शिपाई पदासाठीच्या 2200 पेक्षा जास्त जागांसाठीची मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही मला वाटते 7 जानेवारी 2026 होती। यानंतर जर आपण पाहिलं दोन्ही पदांसाठी स्पर्धा कॉम्पिटिशन हे खूपच जास्त आहे, कारण लिपिक पदासाठी 1,20,000 प्लस अर्ज आलेत आणि त्याचवेळी शिपाई पदासाठी 1,50,000 प्लस हे आकडेवारी केलेली आहे। शिपाई पदासाठी अर्ज हे जास्त आहेत कारण त्यासाठीची शैक्षणिक पात्रता ही कमी आहे। तर दोन्ही पदांसाठी पाहिलं तर तिन्ही खंडपीठ छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि त्याचबरोबर यामध्ये नागपूर तिन्ही खंडपीठांसाठी खूपच जास्त अर्ज आलेत। त्यामुळे जर तयारी करताना तुम्हाला चांगल्या पद्धतीची लेखी परीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे, कारण तिन्ही खंडपीठांमध्ये जी स्पर्धा आहे कॉम्पिटिशन हे जास्त असणार आहे। यासाठीच आपण तुम्ही जर अर्ज भरला असेल या सगळ्या उमेदवारांनी परीक्षेची तयारी करताना कशा पद्धतीने तयारी करावी, PYQ असतील, त्याचबरोबर जे लेखी परीक्षेचे पुस्तकं असतील, ऑनलाईन तुम्ही तयारी करताय, युट्यूब चॅनल असेल किंवा ऑनलाईन टेस्ट सिरीज सोडवत असतात, त्याबरोबर पुस्तकं किती महत्वाची आहेत, कोणती पुस्तकं वाचावी त्याची लिंक सहित मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे। डिटेलमध्ये जाणून घेऊयात जी महत्वाची पुस्तकं आहेत ती आपण चेक करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील। तर सुरुवात करूयात। मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठीची लेखी परीक्षा आहे। यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळजवळ यामध्ये 1,30,000 40,000 प्लस आकडेवारी दोन्ही पदांसाठी गेले, त्यामुळे खूपच जास्त अर्ज आहेत आणि स्पर्धा पण जास्त आहे। त्यामुळे तयारी करण्यासाठी निवड होण्यासाठी तुम्हाला नुसतं परीक्षा पास होऊन उपयोग नाहीये, तर त्यामध्ये जे कट ऑफ आहे यामध्ये कट ऑफ मध्ये येणं सुद्धा आवश्यक आहे, कारण महत्वाचं म्हणजे कोणत्याही पद्धतीचं आरक्षण कॅटेगरी वाईज यामध्ये नाहीये। तुम्हाला जर चांगले मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन होईल, त्यामुळे कट ऑफ जो आहे हा जास्त लागेल आणि तुमचं निवड होण्यासाठी तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर 100% तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। आणि ही परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला चांगल्या पुस्तकांचा आधार घेणं गरजेचं आहे, कारण ऑनलाईन तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता, PYQ सोडवू शकता, त्याचबरोबर YouTube वरून सुद्धा अभ्यास केला जाऊ शकतो। मात्र पुस्तकं काही अशी आहेत ज्यातले प्रश्न हमखास रिपीट होतात, तर तीच माहिती पाहूयात। पहिल्यांदा शिपाई पदासाठी शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी शिफारस केलेली पुस्तकं आपण चेक करणार आहोत। तर शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी उच्च न्यायालयाच्या शिपाई, हमाल, फराश परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक जे आहे यशोदा पब्लिकेशन पुणे यांचं आहे, जे विशेषतः शिपाई भरतीसाठी तयार करण्यात आलेलं आहे। या पुस्तकाची जी महत्वाची जी वैशिष्ट्य आहेत पाहू शकतात। 5 मे 2024 ला जो शिपाई पदासाठीचा पेपर झाला होता त्यामधले जे 30 प्रश्न होते त्यापैकी 25 प्रश्न या एकाच पुस्तकातून डायरेक्टली आले होते। त्यामुळे पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांनी त्यावेळेला हे पुस्तक वाचलं असेल त्यांना 100% याचा फायदा झाला होता। तर हे पुस्तक नवीन पॅटर्न नुसार आहे। यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीसाठीचा नवीन पॅटर्न, अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका यावर आधारित आहे। मागील पेपर सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड आहेत, त्यामुळे प्रश्नांचा समावेश आहे। त्यामुळे लेखी परीक्षेत याचा मोठा उपयोग होऊ शकतो आणि चांगली तयारी होऊ शकते। लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकले, तुम्ही चेक करू शकता आणि विकत सुद्धा घेतलं जाऊ शकतं। हे पुस्तक शिपाई पदासाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण ते मागील पेपरशी चांगल्या पद्धतीने तुम्हाला जी तयारी आहे PYQ साठी ही केली जाऊ शकते। त्याच पद्धतीचे प्रश्न हे रिपीट होतात, त्यातलेच प्रश्न रिपीट होतात। त्याच्यानंतर लिपिक साठी तयारी करताय, लिपिक साठी उच्च न्यायालय लिपिक परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तकही यशोदा पब्लिकेशन्स पुणे यांचं आहे, जे सुद्धा लिपिक पदाला म्हणजे टार्गेट करून बनवण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा मागील प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। जे परीक्षेचे लेवल जे आहे तुम्हाला समजून येते की काठिण्य पातळी कोणत्या पद्धतीची आहे आणि त्यातलेच प्रश्न रिपीट होतात, त्यामुळे तशीच तयारी केली जाऊ शकते। मुख्य म्हणजे हे सगळे अभ्यासक्रमावर आधारित अनुभव घेऊन विषय जे आहे सांभाळण्यात असेल, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण,
संगणक आणि न्यायालयाची विशेष माहिती यावरच्या प्रश्नांवर आधारित हे तयार केलेलं आहे. सर्व विषय कव्हर करा, कारण विषय जे आहे यामध्ये लिपिक पदासाठी हे खूप जास्त आहेत. परीक्षेचे लेवल लक्षात घेऊन तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करून याच्यामध्ये तयारी केली जाऊ शकते आणि हे पुस्तक तुम्हाला खूपच जास्त या सगळ्यामध्ये मदत करू शकतं. तर या पद्धतीने पुस्तकं सांगण्यात आली आहेत. लिपिक पदासाठी मी सांगितले पहिल्यांदा शिपाई पदासाठी शिपाई हमाल आणि फराश उच्च न्यायालय शिपाई हमाल फराश परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तकाचं नाव आहे. यशोदा पब्लिकेशन्स यांचं पुस्तक आहे. पुणे साठीचं मागील पेपर मधील 30 पैकी 25 प्रश्न यामध्ये आले होते 2024च्या पेपरमध्ये. त्याच्यानंतर लिपिकसाठी उच्च न्यायालय लिपिक परिपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक आहे. यशोदा पब्लिकेशन्स पुणे यांचं मागील पेपर जर पाहिला सर्व विषय सामान्य ज्ञान ते न्यायालय याबाबतची सगळी माहिती आहे. परिपूर्ण तयारी एकाच पुस्तकामधून केली जाऊ शकते. आता तयारी तुम्ही कुठूनही करू शकता, असं नाही की पुस्तकामधून करावी. मात्र पुस्तकामधून तुम्हाला जास्त जे महत्वाची माहिती आहे हे तुम्हाला मिळणार आहे. पण तयारी कुठूनही करा, पण अभ्यासक्रमाला धरून आणि मागील प्रश्नपत्रिकेचा PYQ आहे याचा तयारी करून तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं वाचणं चालेल, पण पाहू शकता त्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला भरकटलं नाही पाहिजे. म्हणजे दुसराच एक सिलेबस असा आहे, अभ्यासक्रम असा आहे, त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा विषय तुम्ही चेक करू नका. अभ्यासक्रम जो आहे त्यामधीलच पुस्तकं हे खरेदी करणं चांगलं ठरेल. ही पुस्तकं जवळच्या बुक स्टोअर वरून तुम्ही खरेदी करू शकता. ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असतील. याची लिंक मी तुम्हाला त्यासाठी फ्लिपकार्ट वरून देतोय, तुम्ही चेक करू शकता. फक्त एका विषयावर लक्ष न देता सर्व विषयांशी लेवल जाणून टाइम मॅनेजमेंट करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहे सगळ्या विषयांची उत्तरं हे चांगल्या पद्धतीने देण्याचे प्रयत्न करा, जेणेकरून चांगले गुण तुम्हाला मिळतील. सेफ स्कोर म्हटला तर यामध्ये खूप जास्त जाणार आहे. PYQ जे आहे अनालिसिस PYQ ची तयारी केल्यामुळे तुम्हाला अंदाज येतो की किती काठीण्य पातळी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक पेपरसाठी असणार आहे आणि त्याची तयारी चांगल्या दिशेने चांगल्या पद्धतीने तुमची होते. आणि यासाठी पुस्तकांची लिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, त्यावरून ते विकत घेतली जाऊ शकतात. अत्यंत महत्वाची अशी 2 पुस्तकं तुम्ही तयारी केली तर 100% या बाहेरचं नक्कीच काही येणार नाहीये. त्याचबरोबर त्यामुळे अतिरिक्त तयारी करण्यासाठी युट्यूब चॅनल किंवा टेस्ट सिरीज अशा घेऊन त्या सुद्धा सोडवू शकता. सगळ्यात सोपा ऑप्शन म्हणजे दोन्ही पुस्तकं परिपूर्ण तयारी करून वाचून काढणं. यासाठीच लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, चेक करू शकता. मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबतच्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत पुढच्या या मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.